तुकारामांचा अभंग जो ऐकला त्याचं आयुष्यच बदलून गेलं. आत्म्याला भिडणारा तुकाराम महाराजांचा एक अभंग आणि त्यामागील गूढ अर्थ. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. भक्त हो, कधी असं वाटतं का मी देवाचं नाव घेतो, प्रार्थना करतो, पण माझं दुःख काही कमी होत नाही. कर्माचा भार इतका जड का वाटतो? देव खरंच आपल्या पाप पुण्याचं फल देतो का? आजचा विषय हाच एक खोल प्रश्न घेऊन तुमच्यासमोर उभा आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला देतात संत तुकाराम महाराज एका सुंदर अभंगातून. पण मंडळी, इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. आपण देवाकडे फक्त मागण्यासाठी जातो का, की खरंच स्वतःला देवाला अर्पण करायला तयार आहोत? कारण जिथं मागणं संपतं तिथूनच खरी भक्ती सुरू होते. आणि हाच गूढ अर्थ आजच्या अभंगातून आपल्याला समजणार आहे. अभंग. धन्य तुझी मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासूनी दूरतरा. करीसी अंगीकार, तरी काय माझा भार. तुका म्हणे नारायणा, तुझी सेवा माझी साधना. भक्त हो, हा अभंग फक्त शब्द नाही, हा एक पूर्ण समर्पणाचा अनुभव आहे. भक्त हो, तुकाराम महाराज सुरुवातीलाच सांगतात, धन्य तुझी मूर्ती. म्हणजे काय? देवा, तू महान आहेस. तुझं रूप, तुझी लीला, तुझं अस्तित्व सगळं अद्भुत आहे. पण पुढचं वाक्य ऐका, पाप पुण्य तुझ्या हाती. भक्त हो, आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्या जीवनात काय घडणार आहे, कोणतं फल मिळणार आहे, हे सगळं शेवटी देवाच्या हातात आहे. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, मज सोडावी दातार, कर्मापासून दूरतरा. देवा, मला या कर्माच्या बंधनातून मुक्त कर, या जन्म मरणाच्या चक्रातून बाहेर काढ. भक्त हो, हीच खरी प्रार्थना आहे. देवा, माझं दुःख दूर कर, नाहीतर देवा मला कर्माच्या जाळातून मुक्त कर. पुढचा गूढ अर्थ. करीसे अंगीकार, तरी काय माझा भार. भक्त हो, जर देवाने आपल्याला स्वीकारलं तर आपल्यावर कोणताच भार राहत नाही, चिंता नाही, भीती नाही, दुःखाचं ओझं नाही. कारण जेव्हा आपण देवाचं नाव घेतो तेव्हा देव आपला होतो. तुका म्हणे नारायणा, तुझी सेवा माझी साधना. भक्त हो, तुकाराम महाराज शेवटी एक मोठं रहस्य सांगतात, माझं जीवन, माझं साधन, माझं ध्येय फक्त तुझी सेवा आहे. ना धन हवं, ना यश हवं, ना सुखाची अपेक्षा, फक्त देवाची सेवा हाच खरा आनंद. भक्त हो, आता एक क्षण थांबा आणि विचार करा, संत तुकाराम महाराजांनी असं का म्हटलं असेल, धन्य तुझी मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. यामागे खूप खोल अर्थ दडलेला आहे. भक्त हो, आपण सगळ्या आयुष्यात एक गोष्ट मानतो, मी चांगलं करतो म्हणून मला चांगलं मिळायला पाहिजे, मी वाईट केलं म्हणून मला दुःख मिळतं. पण तुकाराम महाराज इथे एक वेगळंच सत्य सांगतात, पाप आणि पुण्य दोन्ही शेवटी देवाच्या हातात आहे. म्हणजे काय? आपण कर्म करतो, पण त्याचं फळ कसं, कधी, किती मिळेल हे ठरवणारा फक्त देव आहे. म्हणूनच ते म्हणतात, धन्य तुझी मूर्ती. देवा, तू महान आहेस, कारण तूच न्याय करतोस, तूच प्रत्येकाला योग्य ते फळ देतोस. भक्त हो, इथे एक खूप मोठा संदेश आहे. आपण आपल्या कर्मावर लक्ष द्यायचं, पण फळावर हक्क ठेवायचा नाही, कारण फल देणारा तो आहे. पाप पुण्य तुझ्या हाती म्हणजे देवा, माझं सगळं तुझ्या हवाली, माझं चांगलं वाईट, माझं यश अपयश, माझं आयुष्यसुद्धा सगळं काही तुझ्या हातात आहे. भक्त हो, जिथे ही भावना येते तिथे मन पूर्ण शांत होतं, कारण नियंत्रण सोडलं की चिंता संपते. अहंकार सोडण्याचा संदेश. भक्त हो, पाप पुण्य तुझ्या हाती हे फक्त वाक्य नाही, हा अहंकार संपवण्याचा मंत्र आहे. आपण नकळत रोज म्हणत असतो, मी केलं, माझ्यामुळे झालं, माझं आहे. पण हाच मी आपल्या दुःखाचं मूळ आहे.
कारण जिथे मी येतो तिथे अपेक्षा येते, तिथे निराशा येते आणि तिथेच दुःख जन्म घेतं. पण तुकाराम महाराज सांगतात, देवा मी काहीच नाही, जे काही आहे ते सगळं तूच आहेस. भक्त हो, ज्या क्षणी मनातून मी निघून जातो त्या क्षणी अहंकार विकलतो, मन हलकं होतं आणि मग जिथे मी संपतो तिथे देव होतो. एक छोटी अनुभूती समजा, नदी समुद्रात मिळते तेव्हा ती स्वतःचं नाव अस्तित्व सोडते, पण त्यानंतर काय होतं, ती नदी राहत नाही, तीच समुद्र बनते. बघता हो, तसंच जेव्हा आपण मी सोडतो तेव्हा आपण लहान राहत नाही, आपण देवात विलीन होतो. बघता हो, अहंकार सोडणं म्हणजे हार नाही, तोच खरा विजय आहे. कारण ज्याने मी जिंकला त्याने देव मिळवला. बघता हो, पण इथेच एक पुढचा प्रश्न उभा राहतो. ठीक आहे, मी सोडला, अहंकार सोडला, पण मग आयुष्य कसं जगायचं? कर्म तर करावंच लागतं ना. आणि याचं उत्तरही तुकाराम महाराज अप्रतिम देतात. कर्म असे समर्पण. बघता हो, कर्म टाळता येत नाहीत, पण कर्माचा भार कमी करता येतो. हे वाक्य ऐकायला सोपं आहे, पण यामध्ये खूप मोठं रहस्य दडलं आहे. बघता हो, आपण दिवसभर किती काम करतो, पण प्रत्येक वेळी मनात एक भावना असते, मी करतो, माझ्यामुळे होतं, आणि इथूनच सुरू होतं अहंकार, ताण आणि दुःख. पण तुकाराम महाराज सांगतात, देवा हे सगळं तुझं आहे, मी फक्त एक निमित्त आहे. बघता हो, जेव्हा आपण मी करतो सोडतो तेव्हा देव करतो सुरू होतो. आणि जिथे देव करतो तसं वाटायला लागतं तिथे अपयशाची भीती राहत नाही, तिथे यशाचा गर्व राहत नाही, कारण सगळं काही त्याच्यावर सोपवलेलं असतं. एक लक्षात ठेवा, कर्म करायचं थांबवायचं नाही, पण कर्माचं ओझं स्वतःवर घ्यायचं नाही. कर्म करा, पण फलाची चिंता देवावर सोडा. आणि बघता हो, ज्या क्षणी हे समर्पण खरं होतं त्या क्षणी जीवन हलकं होतं, मन शांत होतं आणि हळूहळू कर्म बंधन राहत नाही, तेच साधना बनतं. चला आता बघूया की या अभंगाची शक्ती काय आहे. बघता हो, हा अभंग फक्त शब्दांचा समूह नाही, हा एक जिवंत अनुभव आहे. धन्य तुझी मूर्ती म्हणताना आपल्या मनात नम्रता निर्माण होते. पाप पुण्य तुझ्या हाती म्हणताना अहंकार हळूहळू विरघळू लागतो. मज सोडावी दातार म्हणताना मनातून खरी आर्त हाक निघते. आणि बघता हो, जिथे मनापासून हाक असते तिथे देवाला यायलाच लागतं. आता या अभंगाची खरी शक्ती काय? हा अभंग आपल्याला आतून बदलतो, मन शांत करतो, चिंता कमी करतो, पण सगळ्यात मोठी गोष्ट, हा अभंग आपल्याला देवावर पूर्ण विश्वास ठेवायला शिकवतो. बघता हो, आपण नेहमी बाहेर उपाय शोधत असतो, पण खरा उपाय आपल्याला समर्पणात आहे. हा अभंग रोज मनापासून म्हणा, विशेषत सकाळी किंवा झोपायच्या आधी. काही दिवसातच तुम्हाला जाणवेल, मन हलकं होतंय, भीती कमी होते आणि हळूहळू जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय. बघता हो, पण हा दृष्टिकोन बदलला की एक मोठं सत्य आपल्याला दिसायला लागतं, जे आपण आधी कधीच लक्षात घेतलं नव्हतं. आपल्याला वाटतं दुःख बाहेर आहे, पण खरंच दुःख बाहेर आहे का? दुःखाचं खरं कारण. बघता हो, आपल्याला नेहमी असं वाटतं माझं दुःख बाहेरच्या परिस्थितीमुळे आहे, लोक बदलले, नशीब साथ देत नाही, परिस्थिती वाईट आहे. पण बघता हो, एक क्षण थांबा आणि मनात डोकवा, खरंच दुःख बाहेर आहे का? नाही, दुःखाचं खरं मूळ आपल्या अपेक्षांमध्ये आहे. आपण अपेक्षा ठेवतो, हे असं व्हायला पाहिजे, मला हे मिळालंच पाहिजे, लोकांनी माझ्या मनासारखं वागायला पाहिजे. आणि जेव्हा तसं होत नाही तेव्हा जन्म घेतं दुःख. बघता हो, तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला एक वेगळी दिशा दाखवतो. पाप पुण्य तुझ्या हाती म्हणजे काय? देवा जे काय होईल ते तुझ्या इच्छेने होईल, मग अपेक्षा कशाची, तक्रार कशाची? इथेच आहे गुपित. अपेक्षा सोडा, समर्पण करा, मिळेल ते स्वीकारा, जे होईल त्यावर विश्वास ठेवा. बघता हो, ज्या क्षणी अपेक्षा कमी होतात त्या क्षणी दुःख कमी होते, मन शांत होतं आणि हळूहळू जीवनात जे आहे त्यातच आनंद दिसायला लागतो. बघता हो, दुःख दूर करायचं असेल तर परिस्थिती बदलू नका, अपेक्षा बदला, कारण जिथे अपेक्षा संपतात तिथेच खरा आनंद सुरू होतो. पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो, अपेक्षा सोडायच्या कशात? मन पूर्णपणे समर्पित कसं करायचं? आणि याचं उत्तर तुकाराम महाराज आपल्याला खूप सुंदर देतात. तुझी सेवा माझी साधना हे वाक्य साधं वाटतं, पण यातच संपूर्ण भक्तीचं सार दडलेलं आहे. बघता हो, आपण नेहमी असं मानतो देवाची भक्ती म्हणजे भजन, मंदिरात जाणं, पूजा करणं, पण तुकाराम महाराज इथे एक वेगळंच सांगतात. भक्ती म्हणजे फक्त शब्द नाही, भक्ती म्हणजे जगण्याची पद्धत आहे. मग खरी भक्ती काय?
जे काम तुम्ही करता ते देवासाठी करा. घरात असो, कामावर असो, कुठेही असो, प्रत्येक कृती देवाला अर्पण करा. बघता हो, जेवण बनवताना, काम करताना, लोकांशी बोलताना मनात एकच भावना ठेवा, हे सगळं मी देवासाठी करतोय. आणि मग काय होतं, साधं कामही साधन बनतं, रोजचं जीवनही पूजा बनतं आणि देव दूर राहत नाही, तो प्रत्येक क्षणात जाणवायला लागतो. एक सुंदर अनुभूती, जसं आई आपल्या लेकरांसाठी सगळं करते, पण तिला ते ओझं वाटत नाही. का? कारण त्यात प्रेम असतं. बघता हो, तसंच जेव्हा कामात भक्ती येते तेव्हा जीवनात ओझं राहत नाही, तेच आनंद बनतो. बघता हो, भक्ती म्हणजे वेळ काढून देवाला भेटणं नाही, भक्ती म्हणजे प्रत्येक क्षणात देवाला जागणं. आणि ज्या दिवशी हे समजलं त्या दिवशी तुमचं संपूर्ण जीवनच साधन बनतं. बघता हो, रोज 2 मिनिटं हा अभंग म्हणा. ऐकायला खूप छोटा वाटतो ना, पण यामध्ये खूप मोठी ताकद दडलेली आहे. बघता हो, आपण दिवसभर किती वेळ मोबाईलला देतो, किती वेळ चिंता करतो, पण देवासाठी 2 मिनिटंही देत नाही. म्हणून जीवनात शांतता नाही. पण आजपासून एक छोटा बदल करा. रोज फक्त 2 मिनिटं डोळे बंद करा आणि हा अभंग मनापासून म्हणा. पण लक्षात ठेवा, फक्त तोंडाने नाही, मनाने म्हणा. शब्दांपेक्षा भावना मोठी असते. आणि मग काय होईल? हळूहळू मन शांत होईल, नकारात्मक विचार कमी होतील, निर्णय घेणे सोपं होईल आणि सर्वात मोठं, तुम्हाला जाणवेल की देव तुमच्या सोबत आहे. एक छोटा अनुभव समजा. जसं रोज पाणी घातलं तर झाड हळूहळू वाढतं, तसं रोज 2 मिनिटाची भक्ती तुमच्या आयुष्याला आतून बदलते. बघता हो, मोठा बदल करण्याची गरज नाही. छोट्या सवयी बदलल्या तरी जीवन बदलतं. आणि सुरुवात करा फक्त 2 मिनिटांपासून, कारण हे 2 मिनिटं तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. बघता हो, जर हा अभंग तुम्हाला स्पर्श करून गेला असेल तर आजपासून एक छोटा संकल्प करा. रोज 2 मिनिटं हा अभंग मनापासून म्हणा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, जय जय रामकृष्ण हरी, जेणेकरून ही भक्तीची ऊर्जा सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि अशा भावपूर्ण अभंगांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे फक्त कथा नाही, इथे अनुभव मिळतो. जय जय रामकृष्ण हरी. मिळूया लवकरच पुन्हा अशा एका नवीन विषयावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण.